साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना. एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे आणि एमएसपी न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये. यावर्षी देशामध्ये साखरेचं उत्पादन घटलेलं ही गोष्ट खरी आहे. मग सरकार जर का साखरेची एमएसपी वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे?